नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग अंतर्गत ऑनलाईन लेक्चरमध्ये मी श्री टाकसाळ ऋषिकेश मधुकर, अंधेरी मनपा माध्यमिक शाळा अंधेरी पश्चिम, पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. आत्ताच मागच्या तासिकेमध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 याच्यामधील काही प्रकरणांची थोडक्यात उजळणी आणि त्यांच्यामधली काही कारणं घेतलीत. आज आपण यातील महत्त्वाचं प्रकरण क्रमांक 13, कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य, त्याच्यातही थोडक्यात उजळणी आणि त्याचा पूर्ण स्वाध्याय जो आहे तो आपण आज अभ्यासणार आहोत. स्लाईडच्या रंगावरून अंदाज आलाच असेल की रंग काळा म्हटल्यावर चॅप्टर नंबर 13 कार्बन यांची संगती जरा दिसून येते. कार्बनचा रंग कसा असतो? काळा. त्यामुळं या चॅप्टरची स्लाईडसुद्धा त्या रंगाप्रमाणेच घेण्याचा मी प्रयत्न केला आहे. तरी आपण आपल्या चॅप्टरला सुरुवात करूया, त्याच्यावरच्या उजळणीला आणि स्वाध्यायाला सुरुवात करूया. तर सुरू करूया. चॅप्टर नंबर 13, प्रकरण क्रमांक 13, कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य. इथे शब्द आहे मूलद्रव्य. तर मूलद्रव्याचा अर्थ पहिलं समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. मूलद्रव्यच का म्हटलंय कार्बनला? कारण मूलद्रव्याचा अर्थ होतो की असे पदार्थ की ज्याला स्वतःचं स्वतंत्र असं अस्तित्व आहे, किंवा आपण वैज्ञानिक भाषेत म्हणायला गेलं तर ज्या भौतिक काही पदार्थ असे आहेत की ते भौतिक किंवा रासायनिक प्रक्रियेने त्यांचं अपघटन करता येत नाही, म्हणून अशा पदार्थांना आपण मूलद्रव्य असं म्हणतो. म्हणजे कार्बनचं भौतिक किंवा रासायनिक प्रक्रियेने अपघटन करता येत नाही, म्हणून त्याला मूलद्रव्य हा शब्द दिला गेलेला आहे. पुन्हा या मूलद्रव्याचे 3 प्रकार पडतात. एक आहे धातू, दुसरा अधातू आणि तिसरा आहे धातू सदृश्य. त्याच्यामध्ये कार्बन हा अधातू म्हणून गणला जातो, या प्रकारामध्ये मोडतो. तर काय बघूया, अधातू एक मूलद्रव्य आहे. म्हणजे सर्व वनस्पती व प्राणीजन्य पदार्थात कार्बन हा प्रमुख घटक असतो. म्हणजेच निसर्गात मुक्त स्वरूपात तसेच संयुगातही कार्बन तुम्हाला आढळतो. आणि या इथे तो पिक्चर दिला आहे या चौकोनामध्ये, हा अशाच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कार्बन्स, त्याचे सेट्स आहेत, द व्हेरियस सेट्स ऑफ कार्बन्स, वेगवेगळ्या प्रकारचे कार्बन्सचे रूप जे आहेत तुम्हाला या चित्रामध्ये पाहायला मिळत आहेत. मग तो पीठ असो, लिग्नाईट असो, दगडी कोळसा असो, आपला घरातला साधा कोळसा असो, हे सगळे काय आहेत? कार्बनने बनलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये कार्बन असतो म्हणजे असतोच. हे बघा पिक्चर्स. तर सुरुवात करूया आपण चॅप्टर्सला. महत्त्वाचं प्रकरण 13, कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्यामध्ये आपण थोडक्यात त्यांची माहिती घेऊया. त्याचे महत्त्वाचे मुद्दे अभ्यासायचे आहेत आपल्याला. मुद्दे काय असणार आहेत? पहिला मुद्दा असणार आहेत कार्बन आढळ गुणधर्म अपुरूपे. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड बघूया, त्यांचा आढळ गुणधर्म आणि उपयोगी अभ्यास करूया. त्यानंतर हायड्रोकार्बन्स आणि मिथेन याचे आढळ गुणधर्म आणि उपयोग आज आपण या ऑनलाईन लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. त्या महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये आपण पहिल्यांदा बघूया कार्बन याचा आढळ गुणधर्म आणि अपुरूपे कोणती आहेत. तुम्हाला माहिती आहे, कार्बन म्हटलं की कार्बन हा एक अधातू मूलद्रव्य आहे, बरोबर. कार्बन हे मूलद्रव्य निसर्गात मुबलक आणि मुक्त स्वरूपात, संयुगांच्या स्वरूपात तुम्हाला आढळतो. कार्बन म्हटलं की सगळ्यांना त्याची संज्ञा माहिती आहे, सी. त्याचा अनुवांक आहे 6. म्हणजेच पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन स्वरूपान होईल 2,4. म्हणजेच कार्बनची संयोजक काय असेल? 4 आहे. म्हणजे त्याला अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी कार्बनची संयोजक तुम्हाला माहिती असायला हवी. निसर्गामध्ये कार्बन जो आहे हा हिरा, ग्रॅफाईट यांच्या अवस्थेत आपल्याला आढळतो. तसंच दगडी कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, नैसर्गिक धागे, सुती कपडे इत्यादीमध्ये तुम्हाला कार्बन पाहायला मिळेल. म्हणजेच जवळजवळ सर्व वस्तूंमध्ये कार्बन हा असतो. हे झाला त्याचा आढळ. आपण त्याचे गुणधर्म थोडक्यात अभ्यासूया. त्याचा गुणधर्म काय आहे की पृथ्वीच्या कवचामध्ये सुमारे 0.27% कार्बन असून तो कार्बोनेट, कोळसा, पेट्रोलियम स्वरूपात असतो. इतर वातावरणात असणारे कार्बनचे प्रमाण कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात सुमारे 0.03% एवढे असते. याचा आढळ पाहताना आपण पाहिलं होतं की महासागराच्या तळाशी असलेल्या काही प्रकारचे वनस्पती पाण्यातील कार्बनचे रूपांतरण कॅल्शियम कार्बोनेटमध्ये करीत असतात. आणि तुम्हाला अपुरूपे माहिती आहेत
की हिरा आणि ग्रॅफाईट, बोलता बोलताच बोललो मी की निसर्गात कार्बन हा हिरा आणि ग्रॅफाईट या अवस्थेत तुम्हाला आढळतो. म्हणजेच कार्बनचे आपण आढळ गुणधर्म आणि अपूर्वे थोडक्यात बघितली. कार्बन हा मुख्यतः अधातू मूलद्रव्य आहे. हे गुणधर्म महत्त्वाचा आहे त्याचा. चला पुढे जाऊया. पुढचं आहे कार्बन डायऑक्साईड आढळ गुणधर्म आणि उपयोग. आता कार्बन डायऑक्साईड म्हटलं तिथे शब्द पहिला आला कार्बन. ऑक्सिजनच्या संपर्कात तयार होणारा वायू कार्बन डायऑक्साईड. याचं रेणुसूत्र CO2 सगळ्यांना माहिती आहे. त्याचं आढळ बघूया. पहिलं त्याचं रेणुसंस्थुमान आहे 44. कार्बन डायऑक्साईड मुक्त स्वरूपात हवेत 0.03% एवढा आढळतो. म्हणजेच आपण जो उच्छवास घेतो त्यामध्ये म्हणतात कार्बन डायऑक्साईड आहे, तर तो हवेत सुमारे 4% एवढा असतो. तसेच एक्झाम्पल पाहायला सांगायला गेलं तर खडू, शहाबादी फरशी, लाईमस्टोन यामध्येही तो संयोग स्वरूपात आढळतो कार्बन डायऑक्साईड. लाकूड, कोळसा या जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड तयार होतो. बरोबर. आता त्याचे थोडक्यात गुणधर्म अभ्यासू. कार्बन डायऑक्साईड म्हटलं की त्याला विशिष्ट रंग, वास, चव नाही. तर हवेपेक्षा जड आहे. तो पाण्यात अत्यल्प प्रमाणात विरघळतो. हा वायू स्वतः ज्वलनशील नाही आणि दुसऱ्याला जळण्यासही मदत करत नाही. हा महत्त्वाचा गुणधर्म बघा. म्हणून उपयोगामध्ये म्हणता येईल की जो स्वतः जळत नाही आणि दुसऱ्याला जळू देत नाही म्हटल्यावर अग्निशमन वायू जो आहे त्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचा वापर करतो. बरोबर, पहिला उपयोग. दुसरं म्हणजे शुष्क बर्फ, धुण्याचा सोडा, खाण्याचा सोडा तयार करण्यासाठी सुद्धा या कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करतात. असं झालं थोडक्यात कार्बन डायऑक्साईडची माहिती. आता बघूया पुढचा आहे तो हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स म्हणजे काय? बहुतेक सेंद्रिय संयुगात कार्बन आणि हायड्रोजन या मूलद्रव्यांचा समावेश असतो. या मूलभूत किंवा या सेंद्रिय संयुगांनाच मूळ संयुग असं देखील म्हणतात. हायड्रोकार्बन्समध्ये बघा, हायड्रो हा अर्धा शब्द आहे. म्हणजेच हायड्रोजन आणि कार्बन्स म्हणजे H आणि C, हायड्रोजन आणि कार्बन यांच्या संयुगाने हायड्रोकार्बन्स तयार होतात. यामध्ये पुन्हा हायड्रोकार्बनचे 2 प्रकारात विभाग म्हणजे त्याला प्रकार पडतात असं म्हणता येईल. एक असेल संतृप्त हायड्रोकार्बन आणि दुसरा प्रकार आहे तो असंतृप्त हायड्रोकार्बन. थोडक्यात माहिती झाली हायड्रोकार्बनची. पुढचा भाग आहे तो आहे मिथेनचा. सगळ्यांना माहिती आहे मिथेन हा गॅस आहे म्हणजे वायू आहे. तो दलदलीच्या ठिकाणी आढळतो. त्याचा आढळ झाला. थोडक्यात सांगायचं म्हटलं की त्याचा आढळ जो आहे तो दलदलीच्या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात हा आढळतो. त्याचे रेणुसूत्र जे आहे ते आहे CH4. रेणुवस्तुमान आहे 16. म्हणजेच सुमारे 87% मिथेन वायू हा नैसर्गिक वायूमध्ये आढळतो. बरोबर. बायोगॅसमध्ये मिथेन वापरला जातो. मिथेन कोळशांच्या खाणीमध्ये आढळतो. मिथेन वायू दलदलीच्या पृष्ठभागात आढळतो, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्याचे गुणधर्म जर अभ्यासून बघूया आपण. त्याचे 2 प्रकार पडतात गुणधर्मामध्ये. एक आहे भौतिक गुणधर्म, दुसरा आहे रासायनिक गुणधर्म. भौतिक गुणधर्मामध्ये तुम्हाला माहिती आहे मिथेनला वायूला रंग नाही, म्हणजेच तो कसा आहे, रंगहीन आहे. द्रवरूप मिथेनची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते. तिसरा गुणधर्म सांगायचं म्हटलं तर मिथेन पाण्यामध्ये थोड्या प्रमाणात द्रावणीय असतो, तर गॅसोलिन, इथर, अल्कोहोल यांसारख्या सेंद्रिय द्रावकांमध्ये तो जास्त द्रावणीय आहे. हा झाला त्याचा गुणधर्म. आणि महत्त्वाचा गुणधर्म सांगायचं म्हटलं तर मिथेन वायू जो आहे तो कक्ष तापमानाला वायू अवस्थेत असतो. आता त्याचे थोडक्यात उपयोग जाणून घेऊया आपण. आता हा तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये गुणधर्मामध्ये त्याचा रासायनिक गुणधर्म राहिला, तर रासायनिक गुणधर्माचं एक एक्झाम्पल सांगतो. जर मिथेन वायू ऑक्सिजनच्या संपर्कात आला तर कार्बन डायऑक्साईड तसंच पाणी तसंच उष्मा म्हणजेच हीट तयार होते. त्याचं एक सूत्र, रासायनिक सूत्र जे समीकरण ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. CH4+O2 गिव्स ॲरो म्हणा काय म्हणा CO2+H2H2O+ हीट. अशा प्रकारे रासायनिक गुणधर्म आहे त्याचा. आपण त्याचा उपयोग बघूया. उपयोगामध्ये सगळ्यांना माहिती आहे की मिथेन हा वायू घरगुती इंधन म्हणून याचा वापर करू शकतात. तसेच वस्त्रोद्योग, कागद निर्मिती, अन्न प्रक्रिया उद्योग, पेट्रोलियम शुद्धीकरण इत्यादी उद्योगात या मिथेनचा उपयोग होतो.
या मिथेनच्या ज्वलनामध्ये कार्बन डायऑक्साईड सगळ्यात कमी प्रमाण, याचं ज्वलनाचं प्रमाण जे आहे, कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी याचा इंधन म्हणून योग्य वापर होत आहे किंवा होत असतो. मिथेनचा वापर इथेनॉल, मिथाइल क्लोराईड, मिथिलीन क्लोराईड तसेच अमोनिया व ॲसिटिलीन या कार्बनी संयुगांच्या निर्मितीसाठी करतात. हे झाले मिथेनचा आढळ, गुणधर्म आणि उपयोग. आपण या चॅप्टरमधले सर्व मुद्दे आहेत थोडक्यात अभ्यासाचा प्रयत्न केला. आता आपण मुख्य मुद्द्यावर जाऊया. आपला मुख्य आहे प्रश्नोत्तरे, म्हणजेच या चॅप्टरचा पूर्ण स्वाध्याय जो आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यात प्रश्नोत्तरामध्ये पहिला जो प्रश्न आहे, आपण स्वाध्याय म्हणूया. पहिला जो प्रश्न आहे तो दिलेला आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. या चॅप्टर्सवर भरपूर प्रश्न येतात, मग ते कारणे असो, फरक स्पष्ट करा असो, विधाने पूर्ण करा असो किंवा रिकाम्या जागा असो. हे चॅप्टर्स आपल्या परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे, त्याचा आपण अभ्यास आज करत आहोत. पुढे जाऊया. या चॅप्टरमध्ये काय पहिल्या प्रश्नाकडे. खाली जे कंसात दिलेले आहेत, एकेरी, सर्व दुहेरी, हे जे दिसते ना, हे सगळे काय आहेत, पर्याय आहेत. म्हणजे तुम्हाला जो प्रश्न विचारला जाईल त्या प्रश्नामध्ये जी गाळलेली जागा असेल, त्या गाळलेल्या जागेच्या ठिकाणी या कंसामधील कोणत्याही हे उत्तर दिलेले आहेत, हे उत्तर शोधायचं, तुमच्या अभ्यासाप्रमाणे ते तिथे ठेवायचं आणि वाक्य पूर्ण करायचं. ते सुद्धा अर्थपूर्ण वाक्य झालं पाहिजे, बरोबर अर्थ त्याचा निघला पाहिजे. तर वाक्य काय बघूया आपण, किंवा प्रश्न काय आहे किंवा गाळलेली जागा काय आहे ते भरून बघूया आपण. कार्बनचा अणू इतर अणूंबरोबर टिंबटिंब बंध करतो. या बंधामध्ये दोन अणूमध्ये इलेक्ट्रॉनची टिंबटिंब होते. याला कोणी डॅश डॅश म्हणतं किंवा गाळलेली जागा म्हणतं, पण आपण सोप्या भाषेत म्हणूया टिंबटिंब बंध करतो. ही गाळलेली जागा ही वर दिलेल्या निळ्या शब्दांपैकी एक आहे. ती शोधायची आणि ती तिथे ठेवायची आणि वाक्य पूर्णतः लिहायचं, तरच त्याला मार्क मिळतात. म्हणजे ही चांगली सवय आहे की परीक्षेत एखादं गाळलेली जागा पूर्ण लिहायची आणि दिलेल्या उत्तराला अंडरलाईन करायचं विसरायचं नाही. एक हुशार व्यक्तीचं, हुशार विद्यार्थ्याचं लक्षण आहे. लिहिण्याची पद्धत बघून घ्या, कसं लिहावं आणि कुठे अंडरलाईन करावी. उत्तर लिहिताना उत्तर काय आहे ते बघूया आपण. उत्तर आहे, कार्बनचा अणू इतर अणूंबरोबर सहसंयुज बंध करतो. या बंधामध्ये दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी होते. हे सहसंयुज आणि भागीदारी हे वरील दिलेल्या पर्यायापैकी उत्तरं आहेत, ज्यांना मी अंडरलाईन केलेली. अशाच प्रकारे तुम्ही पूर्ण वाक्य लिहायचं आहे आणि त्यांना अंडरलाईन करायची आहे. अंडरलाईन करायची आहे. आपण दुसरा जो आहे तो प्रश्न बघूया. संतृप्त हायड्रोकार्बनमध्ये सर्व कार्बन कार्बन बंध हे टिंबटिंब असतात, बरोबर. तर याचं आपण उत्तर कसं लिहिणार आहोत, तर लिखाण असं करायचं आहे. संतृप्त हायड्रोकार्बनमध्ये सर्व कार्बन कार्बन बंध हे वरील पर्यायापैकी आपल्याला उत्तर लिहायचं आहे. ते पर्याय आहे एकेरी असतात आणि त्याला अंडरलाईन करायला विसरायचं नाही. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, असंतृप्त हायड्रोकार्बनमध्ये किमान एक बंध हा टिंबटिंब असतो, तर तो एक बंध हा बहुबंध असतो. तर हे तुम्हाला उत्तर लिहिलेलं दिसत आहे आणि उत्तर लिहिण्याची पद्धत ही अशीच असायला हवी. पूर्ण वाक्यात उत्तर लिहून तुम्ही लिहिलेले गाळलेल्या जागेला अंडरलाईन करायला विसरू नका. पुढे बघूया आपण. अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरामध्ये काही गाळलेल्या जागा राहिल्यात. पुढची गाळलेली जागा आहे, सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य टिंबटिंब हे होय. ही गाळलेली जागा आपण भरल्यानंतर काय उत्तर होईल, ती आहे सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कार्बन हे होय. कार्बन शब्द लिहायचा आहे, त्याला अंडरलाईन करायला विसरायचं नाही. पुढचा प्रश्न आहे, हायड्रोजन हे मूलद्रव्य बहुतेक टिंबटिंब पदार्थांमध्ये असते. उत्तर असं लिहायचं आहे, हायड्रोजन हे मूलद्रव्य बहुतेक सेंद्रिय पदार्थांमध्ये असते. इतक्या सोप्या भाषेत आणि सरळ पद्धतीने, सुस्पष्ट पद्धतीने आपल्याला उत्तर लिहिता आलं पाहिजे आणि त्याला अंडरलाईन करायला विसरायचं नाही, जेणेकरून आपल्याला पूर्ण मार्क्स मिळतील. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काही प्रश्न आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत, तेही प्रश्न मी दिलेले आहेत. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्न असा आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर पहिला प्रश्न असा होता की कार्बन कोणत्या कोणत्या संयुगांच्या स्वरूपात आढळतो.
हा पहिलाच प्रश्न आहे. कार्बन कोणत्या कोणत्या संयुगांच्या स्वरूपात, शब्द नीट लक्षात घ्या, प्रश्न समजला तर उत्तर लिहिता येईल. प्रश्न आहे संयुगांच्या स्वरूपात. असाही प्रश्न एकदा आला होता की कार्बन कोणत्या कोणत्या स्वरूपात आढळतो. संयुगांच्या स्वरूपात आणि साध्या स्वरूपात हे दोन्ही प्रश्न जे आहेत ते वेगवेगळे आहेत. त्यात कन्फ्यूज होऊ नका. शब्दामध्ये संयुग शब्द आहेत तर आपल्याला संयुगच्या बद्दल उत्तर लिहायचं आहे. ते उत्तर पुढील प्रमाणे असणार आहे. संयुक्त अवस्थेत कार्बन पुढील संयुगांच्या स्वरूपात आढळतो. कोणतं संयुग आहे बघूया. हवेतील कार्बन डायऑक्साईड कार्बोनेटच्या स्वरूपात, म्हणजेच उदाहरणार्थ कॅल्शियम कार्बोनेट, मार्बल, कॅलामाइन यांच्या स्वरूपात हा कार्बन आढळतो. तसेच जीवाश्म इंधनामध्ये तुम्हाला माहिती एक्झाम्पल दगडी कोळसा, पेट्रोलियम, बायोगॅस, नैसर्गिक वायू यांच्या या संयुगांच्या स्वरूपात तो आढळतो. तसेच कार्बनी पोषद्रव्यामध्ये पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद यांच्यामध्ये या संयुगांच्या स्वरूपात तो आढळतो. तसेच नैसर्गिक धातू नैसर्गिक एक्झाम्पलमध्ये नैसर्गिक धागे, सुती कपडे, लोकर इत्यादी संयुगांच्या स्वरूपात कार्बन आपल्याला आढळतो. बघा, उत्तर लिहिताना आपल्याला काय लिहायचं आहे ते उत्तर सरळ सरळ निबंधासारखं लिहून चालत नाही. त्यासाठी आपण स्पेशल मुद्दे जे आहेत मुद्दे मांडता आले पाहिजेत. हे मुद्देसूद लिहिण्याला मार्क पूर्ण 10 मिळतात आणि भाषा ही वैज्ञानिक असावी जी तुमच्यासमोर लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढील प्रश्नांची उत्तर लिहामध्ये की कार्बनचे वर्गीकरण करा. आता आपण थोडक्यात जो संदर्भ घेतला, उजळणी घेतली, त्याच्यामध्ये आपण कार्बनचे वर्गीकरण पाहिलेले आहे. 2 अपरूप आहेत. एक स्फटिक रूप आहे, दुसरं आहे अस्फटिक रूप. स्फटिक म्हणजे ज्यांना विशिष्ट कडा, विशिष्ट आकार, भौमितिक स्थिती आपण म्हणतो ना, त्याला अवस्था असते, त्याला म्हणतात स्फटिक रूप. आणि दुसरं आहे अस्फटिक रूप, ज्यांना कडा नाही, ज्यांना विशिष्ट आकार नाही, असे असतात ते अस्फटिक रूपी. स्फटिक रूप कार्बनची पुन्हा 3 स्फटिक रूपे आहेत. हे स्फटिक रूप पहिला म्हणजे हिरा. हिऱ्याला माहिती आहे बॉर्डर असतात, कडा असतात, तुम्हाला माहिती आहे, विशिष्ट आकार आहेत. त्यानंतर आहे ग्रॅफाइट आणि तिसरा आहे तो फुलरीन. पुढचं बघा, पुढचं आहे अस्फटिक रूप. अस्फटिक रूपमध्ये दगडी कोळसा, पीठ, लिग्नाइट, बिटुमिनस आणि अँथ्रासाइट. एक सेकंद. बघा तुम्ही. या ठिकाणी अस्फटिक रूपमध्ये आपल्याला दगडी कोळसा, पीठ, लिग्नाइट, बिट्युमिनस, अस्फटिक रूप आहे. आणि पुढचं म्हणायला गेलं तर कोळसा आणि कोक ही सुद्धा या स्फटिक रूपाची काही उदाहरणं आपल्या समोर आहेत. पुढच्या प्रश्नामध्ये बघा, कार्बन गुणधर्म स्पष्ट. कार्बन गुणधर्म स्पष्ट करता आले पाहिजे. गुणधर्म काय ते बघूया आपण. कार्बन या मूलद्रव्यात अपरूपता आढळते. अपरूपता स्फटिक किंवा स्फटिक रूप व अस्फटिक रूप अशा 2 प्रकारचे असते. की स्फटिक रूपी कार्बन अणूंची रचना नियमित, तुम्हाला आता मग सांगितलं मी, असते निश्चित असते. यांना निश्चित द्रवणांक व उत्कलनांक असतात. स्फटिक रूपी कार्बनी पदार्थांना निश्चित भौतिक रचना, कडा व पृष्ठभाग असतो. म्हणून म्हटलं तुम्हाला एक्झाम्पल की विशिष्ट त्यांना भौतिक रचना असते, त्यांना कडा असतात, त्यांना स्फटिक रूपी म्हणतात. हिरा तुम्ही बघितला असेल किंवा पाहिला असेल हातात घेऊन, तर त्यामध्ये तसंच अस्फटिक रूपमध्ये बघा, या रूपातील विशिष्ट पृष्ठभाग नाही, गोल गलगलीत गरगरीत असतात. आपला साधा कोळसा, चारकोल आणि कोक ही त्यांची अस्फटिक बहुरूपे आहे. लिखाणाची पद्धत समजून घ्या आणि अशा प्रकारे उत्तर लिहा. पुढचा प्रश्न आहे, हिऱ्याचे कोणतेही 3 गुणधर्म लिहा. आता हिरा सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचे गुणधर्म जे आहेत ते सगळ्यांना माहिती असले पाहिजे.
ती शास्त्रीय दृष्ट्या किंवा वैज्ञानिक दृष्ट्या ते मांडता आले पाहिजेत. ते काय आहेत ते जर आपण समजून घेऊया. हिऱ्याचे गुणधर्म पुढील प्रमाणे. उत्तर लिहिताना बाबा पद्धत बघा कशी आहे. एकदम सोज्वळ भाषेमध्ये, तुम्हाला वैज्ञानिक भाषेमध्ये हे उत्तर लिहिता आलं पाहिजे. उत्तर काय आहे की हिरा त्याचे गुणधर्म आहेत पुढील प्रमाणे. आणि इथे काय केलं आहे आपण, 5 वेगवेगळे गुणधर्म लिहिलेले आहेत. त्याच्यातले फक्त 3 गुणधर्म तुम्हाला त्यांनी विचारलेले आहेत, ते तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. ग्रॅम पर सेंटीमीटर हा एवढी आहे. हिऱ्याचा द्रव्यमानांक जो आहे तो 3500. उच्च तापमानात ऑक्सिजन सांद्रतेत तापवला त्यातून कार्बन डायऑक्साइड वायू पडतो. वाहक आहे. तसंच हिऱ्यावर आम्ल किंवा आम्लारी म्हणतो हिरा नेहमी चकाकतो, तर त्याच्या गुणधर्मामुळे चकाकतो. अशा प्रकारे मुद्देसूद मांडणी तुम्हाला करता आली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे त्याचे 3 उपयोग. वापरतात हिरे तिकडे वापरतात. तर अशी जनरल भाषा आपण या हिऱ्याचे वैज्ञानिक जे खाण जे आहे भाषेमध्ये, वैज्ञानिक भाषेमध्ये कसं लिखाण करतात. छिद्र करतात. साहजिकच हे कुणाला माहित नाही की हिरा छिद्र पाडणाऱ्या पुढचं बघूया. हिरा किती फेमस आहे मला माहिती आहे. दागिन्यांमध्ये तो वापरला जातो. याचा वापर करतात. अवकाशामध्ये जे वर स्पेसशिप्स कृत्रिम उपग्रह आहेत त्यामध्ये सुद्धा हिऱ्याचा उपयोग होतो. अशा प्रकारे तुम्हाला सांगता पाहिजे हिऱ्याचे उपयोग. प्रश्न वेगवेगळे प्रकार आणि प्रश्न आहे की ग्रॅफाइट विद्युत वाहक असते हे एक छोट्या प्रयोगाने आपल्याला सिद्ध करायचं. तो प्रयोग कोणता आहे किंवा तो घरी करू शकतो का, हे आपण करू शकतो. त्यासाठी आपल्याला ग्रॅफाइटची माहिती असणं आवश्यक आहे. सोपी आकृती आहे वस्तू घ्यायची आहे. यामुळे काय होईल, याच्या आकृतीमध्ये आपल्याला जशी जोडणी केलेली आहे तशी आपल्याला जोडणी करून घ्यायची आहे. जेव्हा इथे प्लग टाकायचा राहिला म्हणजे बटन्स ऑन केल्यानंतर जर हा दिवा पेटला तर समजायचं ग्रॅफाइट हा विद्युत वाहक आहे, आणि जर तो पेटला नसेल तर समजायचं ग्रॅफाइट विद्युत वाहक नाही. आपण अशा प्रकारची मांडणी केल्यानंतर प्लग ऑन केला. या पेन्सिलच्या आतमध्ये जो भाग आहे काळा तो आहे ग्रॅफाइट. सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे ग्रॅफाइट कुठे आहे. तर यामधून विद्युत वाहन होतंय की नाही हे आपल्याला बल्ब चालू झाल्यावर कळेल. सगळी प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला बल्ब चालू झालेला दिसला म्हणून आपण काय म्हणू शकतो की दिव्यामधील तारे कुंडल प्रकाशमान झालेले आपल्याला दिसेल. यावरून ग्रॅफाइट हे विद्युत वाहक आहे हे सिद्ध होतं किंवा दिसून येतं. ग्रॅफाइट हे ऍक्च्युली काय आहे, धातूचे गुणधर्म दाखवतं आणि तो कार्बनचा अपरूप आहे. म्हणजेच तो धातू आणि अधातू या दोन्हींचेही गुणधर्म दाखवतो किंवा पाहायला आपल्याला मिळतं. पुढचा प्रश्न असा आहे, कोळशाचे प्रकार सांगून त्याचे उपयोग लिहा.
सोपा प्रश्न आहे, पण उपयोग आपल्या भाषेमध्ये नाही तर वैज्ञानिक भाषेत लिहिता आले पाहिजे. ते उपयोग खालीलप्रमाणे आहेत. कोळसा हे एक जीवाश्म इंधन आहे. यात कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन असतो. कार्बनच्या प्रमाणानुसार कोळशाचे पुढील 4 मुख्य प्रकार पडतात. ते प्रकार कोणते आहेत ते आपण जरा बघून घेऊया. आपल्याला पहिलाच प्रश्न विचारला तसा सांगितलाय, प्रकार सांगून त्याचे उपयोग लिहा. तर पहिले प्रकार बघूया. 4 मुख्य प्रकार आहेत. पहिला आहे पीठ, की ज्यामध्ये 60% पेक्षा खूप कमी प्रमाणात काय असतो, कार्बन असतो, म्हणून त्याला पीठ असं नाव दिलेलं आहे. म्हणजे तो प्रकार आहे तो कोळशाचा. पुढचा आहे लिग्नाइट, प्रकारामध्ये 60 ते 70% कार्बनचं प्रमाण असतं. पुढचं आहे बिटुमिनस, त्याच्यात 70 ते 90% हे कार्बनचं प्रमाण असतं. आणि अँथ्रासाइट मध्ये 95% प्रमाण कार्बनचं असतं. अशा प्रकारे त्याच्या प्रमाणानुसार आपण त्याचे मुख्य 4 भाग येथे एक्सप्लेन करत आहोत. पुढचा प्रश्न आहे त्याचा उपयोग लिहा. आता त्याचे उपयोग काय आहे तेही जरा बघूया. कोळशाचा उपयोग बघा. घरात व कारखान्यामध्ये कोळसा इंधन म्हणून वापरतात. तो जाळतो आपण, त्याची उष्णता निर्माण होते आणि आपण तो इंधन म्हणून वापरतो. कोलटार, कोल गॅस मिळवण्यासाठी कोळशाचा वापर करतात. तसेच विद्युत निर्मितीमध्ये सुद्धा जलविद्युत केंद्रात कोळसा वापरतात. तर रेल्वे मधला तुम्हाला माहिती आहे, रेल्वेमध्ये जो दगडी कोळसा वापरतो तो सुद्धा उष्णता निर्मितीसाठीच वापरला जात होता. पुढचा प्रश्न आहे चारकोलचे 2 भौतिक गुणधर्म लिहा. चारकोल म्हणजे काही वेगळं नाही, आपला साधा कोळसा आहे, त्याचे 2 भौतिक गुणधर्म तुम्हाला माहिती पाहिजे. कोळसा जर हातामध्ये घेतला तर त्याचा रंग काळाच आहे, पण हा त्याचा भौतिक गुणधर्म मुख्य आहे सांगता येणार नाही. त्याचे गुणधर्म खालील प्रमाणे आहेत. चारकोलमध्ये अस्फटिकी कार्बन व गुंतागुंतीची कार्बनी संयुगे असतात, म्हणून सहजासहजी तो त्याचे तुकडे करता येत नाहीत. यात काही प्रमाणात बाष्पनशील पदार्थ असतात. याचे ज्वलन होत असताना धूर होतो. तसंच कोकपेक्षा याची उष्णता, जी ऊर्जा निर्मिती आहे, उष्णा निर्मिती खूप कमी आहे. जी क्षमता जी आहे उष्णता निर्माण करण्याची क्षमता, ती कोकपेक्षा फार कमी आहे. तर अशा प्रकारे त्याचे गुणधर्म आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न बघा. कार्बन डायऑक्साईडचे गुणधर्म कसे पडताळून पाहाल. प्रश्न फार विचित्र देतात, पण उत्तर लिहिताना थोडं डोकं शांत ठेवलं, थोडा चॅप्टरचा अभ्यास असेल तर साहजिकच आपल्याला उत्तर लिहिता येईल. कार्बन डायऑक्साईडचं एक्सप्लेनेशन करताना आपण पाहिलं की कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2, याचे गुणधर्म जे आहेत आपल्याला अभ्यासताना काय काय करावं लागेल, त्याचं उत्तर लिखाण बघा कसं करावं लागेल. एक जळती मेणबत्ती कार्बन डायऑक्साईडच्या वायुपात्रात धरली किंवा ठेवली असता ती विझते. म्हणजेच इथं CO2 हा ज्वलनशील नाही व ज्वलनास मदतही करत नाही हे सिद्ध होतं. म्हणजे पहिला गुणधर्म सिद्ध झाला की कार्बन डायऑक्साईड हा ज्वलनशील नाही व ज्वलनास मदतही करत नाही. दुसरं आहे कार्बन डायऑक्साईड असलेल्या वायुपात्रात चुन्याची निवडी टाकल्यास ती दुधाळ बनते. यात कॅल्शियम कार्बोनेट तयार होते. यावरून कार्बन डायऑक्साईडचे अस्तित्व आपणास ओळखता येते. म्हणजेच कार्बन डायऑक्साईडचं अस्तित्व आहे. तसेच आपल्या सर्वांना माहिती आहे निळा व लाल लिटमस, तो जर ओला केला आणि तो कार्बन डायऑक्साईड वायूच्या समोर धरला किंवा त्या पात्रामध्ये टाकला असता, निळा लिटमस लाल होतो. आणि निळा लिटमस तेव्हाच लाल होतो जेव्हा एखादा पदार्थ जो आहे तो काय असू शकतो, आम्लधर्मी असू शकतो. म्हणजेच कार्बन डायऑक्साईड हे आम्लधर्मी ऑक्साईड आहे हे या ठिकाणी सिद्ध होतं. आणि यातले कोणते 2 गुणधर्म तुम्ही पडताळून पाहू शकता. पुढे आहे स्पष्ट करा. काय स्पष्ट करायचंय ते बघूया आपण. हिरा, ग्रॅफाइट व फुलरिन ही कार्बनची स्फटिकी रूपे आहेत. हे मुख्य प्रश्नामध्ये स्पष्ट करा लिहिलेलं आहे बघा. ते स्पष्टीकरण आपल्याला सांगायचंय. हा प्रश्नच ऍक्च्युली असा विचित्र विचारला जातो की यात मध्ये एक प्रश्न आहे असं वाटतच नाही. एक साधं सरळ वाक्य आहे, त्याला एक्सप्लेन करायचंय आपल्याला की हिरा, ग्रॅफाइट व फुलरिन ही कार्बनची स्फटिकी रूपे आहेत. त्याचं उत्तर असं लिहायचंय की कार्बनच्या स्फटिक रूपातील अणूंची रचना ही नियमित, शब्द बघा कसे आहे, आणि निश्चित असते. नियमित आणि निश्चित. दुसरं आहे हिऱ्यात प्रत्येक कार्बन अणू हा शेजारील 4 कार्बन अणूंशी सहसंयुज बंधाने बांधलेला असतो. हे फक्त हिऱ्याच्या बाबतीत चाललंय. यामुळे तो टणक व चतुष्कोनातील त्रिमितीय रचना बांधतो, जी रचना आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. मुलांनी सगळ्यांनी त्याची आकृती पाहून घ्या.
पुढे बघा, ग्रॅफाइट. उत्तर काय विचारलं? स्फटिक रूप झाला. आता ग्रॅफाइटचं स्फटिक रूप आपण बघूया. ग्रॅफाइट मध्ये प्रत्येक कार्बन अणू इतर 3 कार्बन अणूंसोबत अशा प्रकारे बंधित असतो की त्यामुळे त्याची प्रतलीय षटकोनी रचना तयार होते. ही त्याची काय झाली? स्फटिक रूप झाला त्याचं, त्याची रचना झाली. तसंच फुलरिन आहे बघा. फुलरिन कार्बन 60 आणि हे पंचकोनी आणि षटकोनी मांडणीच्या रूपात एकमेकांशी जोडलेले असतात. पहिला कार्बन कसा आहे? सहसंयुज बंधाने, दुसरा षटकोनी रचना आणि तिसरीकडे आहे तो षटकोनी मांडणी, पंचकोनी आणि षटकोनी मांडणी. त्यामुळे फुलरिनच्या रेणूच्या रचनेला फुटबॉलचा आकार प्राप्त झालेला आहे. आलं लक्षामध्ये? अशा प्रकारे त्यांचे स्फटिक रूप आपल्याला स्पष्ट सांगायचं आहे. याच्यात इतर गोष्टी सांगून चालणार नाही, लिहून चालणार नाही, यालाच मार्क मिळतील. तसं स्पष्ट तुम्ही याद्वारे या अशा प्रकारे उत्तर लिखाण करायचं आहे. तसंच हिरा, ग्रॅफाइट, फुलरिन यांना निश्चित भौमितिक रचना, कडा व सपाट पृष्ठभाग असल्याने ही कार्बनची स्फटिकी रूपे आहेत. स्पष्टीकरण झालेलं आहे. आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आहे तो मुख्य प्रश्न, जो परीक्षेला नेहमी विचारतात, तो आहे शास्त्रीय कारणे द्या. शास्त्रीय कारणे लिहिताना तो आपल्या भाषेत नसावा, तो वैज्ञानिक भाषेत असावा. काही कंडिशन्स आहेत लिखाणाच्या, ते आपण पूर्ण करणं गरजेचं आहे आणि त्यालाच फक्त मार्क्स मिळतात, हे लक्षात घ्यायचं प्रत्येक विद्यार्थी. काय ते कारण जरा बघूया आपण. प्रश्न असा आहे की ग्रॅफाइट हा विद्युत वाहक आहे, तर त्याचं आपल्याला शास्त्रीय दृष्ट्या कारण लिहायचंय. आता सगळ्यांना माहिती आहे ग्रॅफाइट कार्बनचं रूप आहे, त्यामधून विद्युत वाहतो, त्याचा आपण प्रयोग आताच करून घेतला, पण तो वैज्ञानिक भाषेत मांडण्यासाठी आपल्याला उत्तर लिखाण अशा प्रकारे करायचं आहे. त्याचा उत्तर आहे कारण ग्रॅफाइट हे मऊ राखाडी काळ्या रंगाचे कार्बनचे कपरूप आहे. ग्रॅफाइट मध्ये प्रत्येक कार्बन अणू इतर 3 कार्बन अणूंसोबत अशा प्रकारे बंधित असतो की त्यामुळे प्रतलीय षटकोनी रचना तयार होते. ग्रॅफाइट मध्ये आतील संपूर्ण स्तरात मुक्त इलेक्ट्रॉन फिरत असतात, त्यामुळे ग्रॅफाइट हा चांगला विद्युत वाहक आहे. एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की एक पेन्सिल घेतली होती आपण, त्याचा प्रयोग पडताळून पाहिला, म्हणजे विद्युत वहन होतं आणि ऍक्च्युली तो कार्बनचा असून सुद्धा वहन होतं. म्हणजेच धातू आणि धातूचे दोन्हीचे तो गुणधर्म दाखवतो. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, चुन्याच्या निवडीतून कार्बन डायऑक्साईड वायू सोडल्यास चुन्याची निवडी दुधाळ होते. तुम्हाला एक वाक्य दिलंय, त्याचं तुम्हाला शास्त्रीय कारण द्यायचंय. ती कारण आहे पुढील प्रमाणे. कारण चुन्याच्या निवडीतून कार्बन डायऑक्साईड वायू प्रवाहित केला असता अद्रावणीय असे पांढऱ्या रंगाची, शब्द बघा, याला गोल करायला विसरू नका किंवा अंडरलाईन केलं तरी चालेल, कॅल्शियम कार्बोनेट तयार होते. यामुळेच चुन्याची निवडी ही दुधाळ होते. अशा सोप्या भाषेत त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे की ग्रॅफाइटचा वापर दागिन्यांमध्ये करत नाहीत. तुम्हाला माहिती पाहिजे ग्रॅफाइट आहे तरी नक्की तरी काय, बरोबर? तर ग्रॅफाइट काय आहे, त्याचं कारण लिहिताना निसर्गात म्हणजे नैसर्गिकरित्या सापडणारे ग्रॅफाइट जे आहे ते आहे काळं, मऊ आणि गुळगुळीत. आणि तुम्हाला माहिती आहे दागिन्यांमध्ये काळं मऊ किंवा गुळगुळीत पदार्थ चालत नाही. तरी सुद्धा वैज्ञानिक भाषेत लिहिताना दागिने बनवताना कठीण धातूंचा वापर करतात. ग्रॅफाइट हे कठीण नसल्याने दागिन्यांमध्ये त्याचा वापर करत नाही. हे सोप्या भाषेत तुम्हाला पूर्ण मार्क देऊन जातात. लिखाणाची पद्धत शास्त्रीय भाषेतच असावी, जी तुम्हाला स्पष्ट दिलेली आहे. पुढचं कारण बघा, बायोगॅस हे पर्यावरण स्नेही इंधन आहे. आता याच्याबद्दल लिहायला गेलं तर खूप मोठं उत्तर होईल, पण आपल्याला योग्य आणि मुद्देसूद लिहिता आलं पाहिजे. ते सुद्धा शास्त्रीय भाषेत म्हणजेच वैज्ञानिक भाषेत लिहिता आलं पाहिजे. ते काय आहे ते आपण जरा नीट बघूया. बायोगॅसमध्ये सुमारे 55 ते 60% मिथेन व उर्वरित भाग हा कार्बन डायऑक्साईडचा असतो, बरोबर? पुढचा मुद्दा मांडता येईल, बायोगॅस हा स्वयंपाकाच्या इंधनाची मागणी भागवणारे अतिशय स्वस्त व वापरासाठी सोयीचे इंधन आहे. म्हणजेच काय, बायोगॅस हा इंधन आहे जो स्वयंपाकघरात आपण सहज वापरू शकतो. हे इंधन चटकन जळते व तत्परतेने उष्णता निर्माण करते. म्हणजे याचे ज्वलन सोप्या पद्धतीने नियंत्रित करता येते. याच्या ज्वलनातून कोणत्याही प्रकारचा स्थायू कचरा म्हणजेच राख शिल्लक राहत नाही. म्हणून आपण हे सहज इंधन म्हणून उपयोग करतो. तसेच पुढचा मुद्दा मांडता येईल तुम्हाला,
या इंधनाचे स्थानांतरण सहज करता येते, म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येते. कशाद्वारे? नळांद्वारे. म्हणजे लाईन, पाईपलाईनद्वारे हा जो वायू आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येतो. वायू इंधनाची उष्णता निर्मिती क्षमता उच्च असते, त्यामुळे बायोगॅस हे पर्यावरण स्नेही इंधन आहे हे सिद्ध होते. जे आपल्याला सिद्ध करायचं होतं हे आपण सिद्ध केलेलं आहे. तर अशा प्रकारे त्याचं योग्य शब्दांमध्ये, योग्य वैज्ञानिक भाषेमध्ये त्याचं उत्तर आपल्याला मुद्देसूद लिहिता आलं पाहिजे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे फरक स्पष्ट करा. आता सगळ्यांना माहिती आहे की परीक्षेमध्ये फरक स्पष्ट करा हा प्रश्न नेहमी येतो आणि तो कसा लिहायचा हे आपण जरा समजून घेऊ. लिहिताना दोन्ही बाजूला प्रश्न जे दिलेले आहेत ते त्याचे मुद्दे जे आहेत ते मांडता आले पाहिजे. एक बाजू जर उजवी असेल तर दुसरी बाजू ही डावी असावी. म्हणजे त्याच्या विरुद्ध भाषेत आपल्याला लिहायला जमलं पाहिजे. त्याचं लिखाण आपण बघूया. फरक स्पष्ट करामध्ये पहिला आहे ग्रॅफाइट आणि दुसरा आहे हिरा आणि ग्रॅफाइट यांचा आपल्याला फरक स्पष्ट करा. यांच्यामध्ये दोघांमध्ये ऍक्च्युअली डिफरन्स काय आहे तो आपल्याला बघायचा आहे. शास्त्रशुद्ध भाषेत तो डिफरन्स लिहिताना अशा प्रकारे लिहायचा आहे. मुद्दा नंबर 1, हिरा अतिशय कठीण आहे. तर तुम्हाला दुसरीकडे सांगता आलं पाहिजे की ऍक्च्युअली याचा भौतिक गुणधर्म काय आहे. तो जसं याला गुणधर्म सांगितला की तो अतिशय कठीण पदार्थ आहे. तसंच पुढचा मुद्दा आहे की हिऱ्याच्या स्फटिकात प्रत्येक कार्बन अणुभोवती ठराविक अंतरावर 4 कार्बन अणू असतात. म्हणजे याची रचना सांगितलेली आहे. म्हणजेच याचा अर्थ दुसऱ्या बाजूला तुम्हाला त्याची रचना लिहायची आहे. पहिले आपण मुद्दे तर जाणून घेऊया. हिऱ्याबद्दल तुम्हाला किती माहिती आहे आणि त्याच्या विरुद्ध तुम्हाला ग्रॅफाइट बद्दल किती लिहिता येईल त्याला म्हणतात त्याच्यामधील दोघांमधील फरक सांगणं. हिरा हा विजेचा दुर्वाहक आहे. तसेच याचा उपयोग काच कापण्यासाठी, अलंकार बनवण्यासाठी होतो. शेवट बघा त्याचा एक उपयोग दिलाय. म्हणजे एका ठिकाणी त्याची रचना आहे, एक गुणधर्म, भौतिक गुणधर्म आहे. एका ठिकाणी गुणधर्म दिलेला आहे, तर एका ठिकाणी रचना दिलेली आहे. तसंच त्याच्या विरुद्ध बाजून लिहिताना तुम्हाला याचं जर कठीण पदार्थाची अवस्था दिलेली असेल, तर याची सुद्धा अवस्थाच लिहावी लागेल. ग्रॅफाइट हे मऊ आणि गुळगुळीत असतं. याची रचना दिलेली म्हटल्यावर याच्या विरुद्ध बाजूला तुम्हाला त्याची रचना द्यावी लागेल. ती रचना काय आहे ते बघूया आपण. ग्रॅफाइटमध्ये 6 कार्बन ची एकमेकांशी षटकोनी मांडणी असून प्रत्येक कार्बन अणुभोवती ठराविक अंतरावर 3 कार्बन अणू असतात. ही रचना झाली म्हटल्यावर दुसऱ्या बाजूला त्याची विरुद्ध बाजू त्याची ग्रॅफाइटची रचना आपल्याला लिहावी लागेल. इथे दिला त्याचा गुणधर्म, तर आपल्याला सुद्धा ग्रॅफाइटचा एक गुणधर्म माहिती असला पाहिजे, तो सुद्धा विजेच्या बाबतीतच. तर दुसरं काय सांगताय की ग्रॅफाइट हे विजेचे सुवाहक आहेत. एकीकडे हिरा हा दुर्वाहक सांगितला, तर दुसरीकडे त्याचा सुवाहक आहे. आता एका ठिकाणी आपण त्याचा उपयोग सांगितलाय, तर आपल्याला ग्रॅफाइटचा सुद्धा उपयोग सांगता आला पाहिजे. तो उपयोग आहे, याचा उपयोग यंत्रामध्ये वंगण म्हणून करतात. स्पष्ट आणि मुद्देसूद मांडणी तुम्हाला जमली पाहिजे. ते मुद्देसूद मांडणी इथं स्पष्ट दिसत आहे. याला चौकोन करून घ्यायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पूर्ण मार्क दिसायला व्यवस्थित दिसेल आणि मार्क्सही भरपूर मिळतील. पूर्ण 10 मार्क मिळवण्यासाठी अशा प्रकारचं त्याचं लिखाण करायचं आहे. आणि मी नेहमी सांगत असतो की विज्ञान भाषेमध्ये उत्तर, शास्त्रीय कारण आणि फरक लिहिताना आपल्या भाषेपेक्षा वैज्ञानिक भाषा वापरावी, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील, पूर्ण मार्क मिळायला मदत होईल. तर अशाच प्रकारे फरक स्पष्ट करामध्ये विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फरक कसे स्पष्ट करायचे आपण अभ्यासले. पुढचा जो आहे प्रश्न तो सुद्धा तसाच आहे फरक स्पष्ट करामध्ये. तो प्रश्न आहे कार्बनचे स्फटिक रूप आणि कार्बनचे अस्फटिक रूप यांच्यामध्ये तुम्हाला फरक स्पष्ट करायचा. तर विद्यार्थ्यांना जर हिरा आणि ग्रॅफाइट मधला फरक कसा लिहायचा हे कळाला असेल, तर साहजिकच ते या प्रश्नाचं उत्तरही सहज लिहू शकतात. बरोबर. म्हणून मी तुम्हाला स्वतः या स्वाध्यायानंतर घरी स्वाध्याय म्हणून तुम्हाला याचा फरक स्पष्ट करायचा. म्हणजेच या ठिकाणी एक फरक आणि एक पुढील रासायनिक प्रक्रिया पूर्ण करा, त्याच्यामधले 3 गाळलेल्या जागा ह्या तुम्हाला घरचा अभ्यास म्हणून आज मी या ठिकाणी तुम्हाला अभ्यास देत आहे. अशा प्रकारे थोडक्यामध्ये आपण बघितलं त्याची उजळणी आणि पूर्ण स्वरूपात आपण बघितलं त्याचं स्वाध्याय, त्याचं लिखाण, मुद्देसूद मांडण्या. अशा प्रकारे ह्या चॅप्टरचं उजळणी आणि स्वाध्याय मी संपवलेला आहे. सर्वांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायचं आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.